अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11च माळी जप का करावा? तर ह्या 11च माळी जप केल्यानं काय होतं हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला आहे की आपण 11च माळी जप का करावा? तर आपण 1 माळ केली तर काय होईल, किंवा 2 माळ केली तर काय होईल, किंवा आपण 3च माळी करावा, इतका करायची काय गरज आहे, किंवा आपल्याला इतका करणं होत नाही, असं आपल्याला हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो। त्याप्रमाणे आपण जप करतो। कोणी 1 माळ करतं, तर कोणी 2 माळा, 3, किंवा कोणी 5 माळा करतं, किंवा कोणी 7 माळा जप करतं। पण असं काही नाही, ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जप करा। तुम्हाला 1 माळ करायची असेल तर 1 माळ करा, किंवा 2 करा, 3 करा, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं। पण 11च माळी जप केल्यानं काय होतं, तर या विषयावर मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर 11 माळी जप केल्या तर आपल्या इच्छा का पूर्ण होतात, आणि आपण 1 माळ जप केल्यावरच का होत नाही, तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपली पहिली माळ ही आपल्या गुरुसाठी असते। तर आपली ही पहिली माळ असते ती आपल्या गुरुसाठी असते, आणि दुसरी माळ असते तर ही आपल्या आईसाठी असते। तर आपल्याला आईनं जन्माला घातलेलं आहे, तिनंच आपल्याला या जगामध्ये आणलं, तर ह्या आईचे आपल्यावर खूप काही उपकार असतात। तर त्यासाठी आपण हा 1 माळ आईसाठी जप, आणि आपली तिसरी माळ असते तर ही वडिलांसाठी असते, कारण आई इतकंच वडीलही त्यात हिस्सेदार असतात। तर ही तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी झाली, आणि चौथी ही आपल्या पितरांसाठी असते। तर पितर हे आपल्या घराण्यातले आपले आजी आजोबा पणजोबा हे असे आपले पितर असतात। तर यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं, कारण आपण त्यांच्याच घरामध्ये राहत असतो, आणि त्यांची जमीन आहे आपण तीच करून खात असतो, त्यांचंच काही वडिलोपार्जित जे काही प्रॉपर्टी असती, तर त्यामुळे ह्या पितरांचंही आपल्यावर खूप काही ऋण असतं। तर ते ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपण 1 माळ जप हा करत असतो। तर ह्या 4 माळी झाल्या गुरु, आई, वडील आणि पितर। तर ह्या 4 माळा झाल्या त्यांच्यासाठी, आणि 6 माळी ह्या आपल्या शरीरातील जे काही षडरूप असतात, तर हे षडरूप शांत करण्यासाठी, किंवा ते घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी, ह्या षडरूपांचा जो काही विकार असतो तर हे कमी करण्यासाठी आपल्याला 6 माळे जप असतो। तर हा आपले षडरूप कोणते, तर राग, मोह, मद, मत्सर, माया, आळस। राग म्हणजेच आपल्याला खूप काही राग येणं, कुणाही विषयी किंवा घरातल्यांविषयी आपण खूप राग। तर हा आपल्या शरीरात राग असणं हे काही चांगलं लक्षण नाही, कारण राग जर असला तर आपल्यावर देवाची कृपा होत नाही। आपण कितीही देवपूजा करा, कितीही जप करा, तप करा, पण आपल्या शरीरात जर हा राग असेल तर आपल्याला याची कृपा होणार नाही। आणि हा राग जर आपल्याला शांत करायचा असेल, आपल्याला जर तो कमी करायचा असेल, तर ही त्याच्यासाठी ही 1 माळ असते। आणि मोह, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा मोह असतो, कारण ही मला खूप आवडली ही गोष्ट, तर तिचा मोह, हा मोह पण चांगला नाही, कारण जे काही आहे आपण त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे। पण तसं नाही होत। आपल्या शरीरामध्ये जर मोह असेल, तर आपल्याला जर एखादी वस्तू आवडली तर ती मला पाहिजेच आहे, आपण त्याच्यासाठी काहीही करतो, चांगल्या रस्त्याने कधी कधी कमवतो ती वस्तू, किंवा आपण वाईट मार्गालाही लागतो। असा हा इतका मोह इतका वाईट असतो, त्यामुळं त्याच्यासाठी आपण जप केला तर आपला हा मोहही आपल्या शरीरातून जातो। मद म्हणजेच आपल्याला खूप काही आपल्या शरीरामध्ये असं अहंकार निर्माण होणे, की माझ्याकडं खूप काही आहे, अशाप्रमाणे हा मद असतो। आणि मत्सर म्हणजेच दुसऱ्याविषयी जर दुसऱ्याला जर काही वस्तू भेटत असेल आणि आपल्याला जर नाही भेटत, तर त्याविषयी आपल्या मनात असं त्या दुसऱ्यांविषयी वाईट येणं, त्यालाच का भेटली, मला का भेटत नाही, याप्रमाणे अशी ही आपली भावना नसली पाहिजे। कारण आपल्याला जे काही आपल्या नशिबाने आहे ते आपल्याला भेटते, आणि जे त्याला काही भेटले ते त्याच्या नशिबाने भेटले, म्हणून दुसऱ्याविषयी कधीही मनामध्ये मत्सर आणायचा नाही, किंवा त्याच्यासाठी जळायचं नाही। तर आपल्याला जे काही आहे आपण त्याच्यामध्ये समाधानी राहायचं। प्रत्येकाला भेटत असतं, त्याला आज भेटलं तर आपल्याला उद्याही भेटेल, पण आपण त्याच्यासाठी कधीही दुसऱ्याविषयी मनामध्ये असं
जळायचं नाही की हे त्याला भेटलं म्हणून. ह्याप्रमाणे हा मत्सर आणि माया, आपल्याला खूप अशी माया कोणत्याही गोष्टीची नसली पाहिजे, कारण ती जर व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपण जगामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे ही माया जाळ असतो, ह्या आपण एकमेकाविषयी जे काही प्रेम, आपला मुलगा, वडील, आई, पती, पत्नी, हे काही एकमेकाविषयी हे खूप काही अतिप्रेम असेल, ही माया असेल, तर ही माया पण इतकी अति नसली पाहिजे, तिचंही काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. तर ही माया हा एक शरीरामध्ये खूप अति असणं हा एक विकार आहे. आणि आळस तर हा खूप काही मोठा शत्रू आहे माणसाचा. हा जर आळस असेल तर आपण कोणतंही काम करू शकत नाही. आपल्याला आळस फक्त बसून ठेवतो, ना तो पूजा करून देत नाही, ना काम करून देत नाही, कोणतंही नाही. फक्त आपल्याला हा आळस फक्त झोपायला सांगतो किंवा बसायला. त्याप्रमाणे हा आळस हे आपले शरीरामध्ये काही हे षडरूप असतात, हे घालवण्यासाठी आपण याच्यासाठी 6 माळी असतात. सुरुवातीच्या 4 माळी त्यांच्यासाठी आई, वडील, गुरु, पितर, आणि हे षडरूप घालवण्यासाठी या 6 माळी, अशा मिळून किती झाल्या आपल्या 10 माळी. तर आपल्या ह्या 10 माळी गेल्या, मग खाली किती राहिले 1 माळ. तर ही 1 माळ आपल्यासाठी असते, ही स्वतःसाठी. जेव्हा आपण 11 माळी जप करतो तेव्हा ही आपल्याला 1 माळ मिळते. पण आपण इतका जप केल्याच्या नंतर हे आपले इतके काही शांत होतात, हे षडरूप शांत होतात, किंवा आई, वडील, गुरु हे सगळ्यांचे आपल्यावर खूप काही उपकार असतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तर हेही शांत होतात. म्हणून आपण जेव्हा 11 माळी जप करू तेव्हाच आपला हा जप सफल होतो. आणि आपण 11 माळीच्या नंतर आपण जास्तही करू शकता. तुम्ही 5000 जप करू शकता, किंवा 2000, किंवा 108 माळी जप करू शकता. आपण जितकी काही आपली जपाची संख्या वाढल त्याप्रमाणे आपल्याला देवाची कृपा होत चालते. आपण जर 11 माळी जप केला तर रोज आपला 1111 जप होतो, तर आपली जपाची संख्या ही पटकन वाढते. आणि आपण रोज 1 आणि 2 माळी केल्या तर आपला जपाची संख्या वाढत नाही. आणि जेव्हा आपण हा 11 माळी जप करतो तेव्हा आपला 1 आणि 1.25 लाख होण्यासाठी हा खूप पटकन होतो. नाही म्हणलं तरी 1 वर्षामध्ये तरी होत असेल आपला. आपण जरी आपण कधी केला किंवा कधी नाही, आपल्यामध्ये खूप अडचणी असतात, पण जेव्हा काही लाखोच्या संख्येने आपला जप होतो तेव्हाच आपल्यावर दैवी शक्तीची कृपा होत असते. म्हणून आपण जितक्या जास्त प्रमाणात जप कराल तितकी आपल्यावर देवाची कृपा ही पटकन होईल, आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. जे काही आपल्याला त्रास आहे ते कमी होते, किंवा आपण ज्या कार्यासाठी ही जप आणि आराधना करतात तीही तुमची इच्छा पटकन पूर्ण होईल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 11 माळी करा किंवा त्याहीपेक्षा जास्त करा, पण तुम्ही 11 माळीपेक्षा जास्तच जप करा. कारण 1 माळ जप केली तर तुमचं काहीही होणार नाही, कारण त्याला खूप टाईम लागेल. होईल पण खूप टाईम लागेल. आणि आपल्या ज्या काही इच्छा असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतात, आणि त्यामुळेच तर आपण आराधना करत असतो. किंवा कुणाला आपल्या मानसिक शांतीसाठी कुणी करतं, तर कुणाच्या काही वेगवेगळ्या इच्छा असतात त्यासाठी करतात. म्हणून आपण 11 माळी जप केल्यानं आपल्या इच्छा पटकन पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही 11 माळी जप करा, तेव्हाच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.